नमस्कार मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करूशी वाटती. एक 8 महिन्याआधी माझ्या सासऱ्यांना थोडंसं अंगठ्याला जखम झाली होती आणि ती जखम आम्ही बरी करण्यास वेगवेगळ्या हॉस्पिटलला गेलो आणि काही सर्जन्सनी पाहिलं, सर्जन्सनी ऑपरेट केलं. त्याला थोडंसं जे अफेक्टेड पार्ट होता तो कट करण्याचा प्रयत्न केला. पण ती जखम भरतच नव्हती. नंतर ती जखम अशी गँगरीनसारखी वाढत राहिली. पण आम्हाला म्हणजे जेवढ्या डॉक्टरांना भेटलो त्यांच्याकडून आम्हाला एकच कळलं की ही गँगरिंग आहे, आता मे बी पाय कट करावा लागेल. तर आम्ही घाबरलो होतो. अशा कंडिशनला काय करावं? तर Googleवर मी स्क्रोल करत असताना डॉक्टर हेमंत चौधरी जे वन ऑफ द बेस्ट व्हॅस्क्युलर सर्जन आहे त्यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि मी पाहिलं की जे त्यांनी केस टाकली होती त्या Googleवरती, म्हणजे जे त्यांनी केस स्टडी टाकली होती ती सिमिलर टू माय माझे जे इन लॉज आहे त्यांच्यासारखी सिमिलर स्टोरी होती. मी पाय पाहिला तर त्याच्यावर मला असं लक्षात आलं की सेम स्टोरी आहे. तर मी सरांना अप्रोच केला. सरांकडे पेशंट घेऊन गेलो आणि त्यांना दाखवलं. सरांनी प्रॉपर एक्झामिन केलं. सर म्हटले की आपण याला ट्रीट करू शकतो. यांचे मल्टिपल जे आर्टरीज ब्लॉकेज आहेत आपल्या पायामधले, तर आपण त्याला ट्रीट करू शकतो. आणि सरांनी सांगितलं पण ह्या अशा केसेसमध्ये कारण की इतके ब्लॉकेजेस आहेत, तर तुम्हाला एवढं सांगू शकतो की ह्याच्यात 65% चान्सेस असतात की ते आर्टरीज ओपन होतील, की तर पूर्णपणे तर आपण ओपन करू शकणार नाही. तर आम्ही म्हटलो की सर, आम्हाला काही ठिकाणी सांगण्यात आलं होतं की पाय कट करायचं, हे करायचं. त्यातून जर रस्ता भेटत असेल ना तर नक्कीच आम्ही पॉझिटिव्हली याला सपोर्ट करू. तुम्ही ऑपरेट करू शकता. मग आपण पेरिफेरल अँजिओप्लास्टीसाठी सरांच्या अंडरमध्ये आपण ती ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि सरांनीही सांगितले की आपण काही बलून्स आतमध्ये सोडणार आहे आणि त्या बलून्सने आपण ते आर्टरीज ओपन करणार आहे. तर त्या हिशोबाने जेव्हा प्रोसिजर स्टार्ट झाली आणि नंतर आम्हाला झाल्यानंतर सरांनी बोलवलं आणि आम्हाला खूप आनंद झाला की सरांनी सांगितलं जी 65%ची ओपन व्हायचे चान्सेस होते ते 100% ओपन झालेले आहे. आणि नंतर आम्ही पाहिलं तर सासऱ्यांचा जो पाय आहे तो पूर्ण खालपर्यंत जे टोपर्यंत पूर्ण वॉर्म जाणवत होतं, म्हणजे रक्तपुरवठा चालू झाला. आणि त्यानंतर सरांनी सांगितलं की आता आपल्याला काही त्यांचा पाय रिकवर झालेला आहे आणि तिकडे आता कटिंग वगैरे करायची गरज नाही. फक्त अंगठ्याला जे अफेक्टेड जे काही इन्फेक्शन झाले ते आपल्याला कट करावे लागेल. तर नक्कीच मित्रांनो, बऱ्याच लोकांना अशा काही केसेस येतात, गँगरिंगचे असेल किंवा कुठले केसेस आपल्याला कळत नाही की कुठं जायचं, कुठल्या डॉक्टरकडे जायचं. तर अशा काही जे आता मी काही फोटोज टाकले, असे जर फूड कुणाचे झाले असतील किंवा ज्यांचे गँगरिंग सारखे काही गोष्टी असतील जे ट्रीट होत नाहीये बाहेर, तर त्यांनी कृपया करून वास्क्युलर सर्जनला भेट द्यावी आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला सोल्युशन भेटेल. आणि आम्हाला खूपच आनंद होतो की आम्ही भाग्यशाली आहोत की आम्हाला डॉक्टर हेमंत चौधरी सारखे वास्क्युलर सर्जन मिळाले. आणि नक्कीच प्रत्येक जणांनी या म्हणजे मेसेजमधून काहीतरी बोध घ्यावा. धन्यवाद. आणि हेमंत चौधरी सरांबद्दल सांगण्यासारखं असं आहे की ते खूप डाऊन टू अर्थ पर्सन आहे. मीन्स त्यांनी जेव्हा त्यांच्यासोबत आमची केस जी आहे ती डिस्कस केली तर सरांनी इतकं छानपणे एक्सप्लेन केलं. त्यांनी पर्टिक्युलर आमच्या त्या डॅडींचं लेग वगैरे काढून ते वेन्स कुठे ब्लॉक आहेत आणि ते कसं आपल्याला ट्रीट करता येईल, काही गोष्टी बलून्सनी करता येईल किंवा स्टेंटनी करता येतील, असं सगळं त्यांनी आम्हाला पॉसिबिलिटीज सांगितले. त्यांनी जसं 65%चं आम्हाला त्यांनी हे दिलं होतं, पण ऑपरेशन आमचं 3.5 hours चाललं आणि सरांनी 100% रिझल्ट दिलं आणि माय डॅडी इज फिलिंग व्हेरी गुड नाव. तर सरांच्याबद्दल म्हणजे तुम्ही त्यांच्याशी फ्रीली डिस्कस करू शकता. काही गोष्टी तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना सांगू शकता आणि ते तुम्हाला तसेही ट्रीट करतात. तर ज्यांचे असे गोष्टी केसेस असतील तर त्यांनी आपले नियरेस्ट व्हॅस्क्युलर सर्जनकडे जावं. थँक्यू.